फायनली भावांनो मी पोहोचले भावांनो वर्ल्डमधल्या समजा जास्त उंच असणारे भावांनो पोस्ट ऑफिस भावांनो ही आतमधनं कशी काय आहे चला आता आपण बघू जाऊन. हे आहे ती गाव जी वर्ल्डमध्ये समजा जास्त उंचीचं गाव ही आहे. जरा थोडं घरात बसताय अरे जरा थोडं बघा सबस्क्राईब करून लाईक ठोकून कमेंट करून जावा. म्हणजे एक एरोप्लेन जेवढ्या लेवलनं वरनं उडतं 14 ते 15,000 फूट हाईटवरनं जेवढं एक विमान उडतं प्रवाशांना घेऊन त्या लेवलला सध्या मी सायकलिंग करतो. विचार करा माहीत नाही कुठले ते महाराष्ट्रातल्या सायकलला भरपूर मान सन्मान भेटायला लागलाय. नॉर्मल थोडासा पैर असतं त्यामुळे जरा थोडं बरं वाटणार आहे मला. आता लय काय नाही पण अजून 1 किलोमीटरपर्यंत सपै रोड आहे. ओ शिट हे बघ पूर्ण गोप्रोची काच निघली. हर मध्ये मित्रांनो मी MH45 रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यातला माझी काल रात्री इतकी भयंकर आप झाली ना म्हणजे मरतोय जगत ना असं वाटायचं. काल रात्री इथं आल्यानंतर तुम्ही बघितलं मी थांबलो होतो का फक्त पाठीमागच्या व्हिडिओचा इंट्रो आउटरो दिला नव्हता त्यामुळे सॉरी पाठीमागच्या व्हिडिओचा आउटरो राहिला होता आपला द्यायचा संपूर्ण होता व्हिडिओ आणि सांगितलं पण नव्हतं कसं काय आहे इकडल्या भागात. ती येतो का तिथं बुद्धांची मूर्ती आहे तिथं आणि आपल्याला हिक्कीमला जायचं आहे आता. हे का असेच तो का ती रोड आहे वरता तो का तसाच जायचं तो का त्या रोडने तो का ते टावरच लावतो मला ते टावर बरोबर त्या टावरपाशी हिक्कीम आहे. आणि तिथं आहे भावांनो वर्ल्डमधलं समजा जास्त मोठं पोस्ट ऑफिस ज्याला म्हणते ते टपालपेटी. हां तर टपालपेटी तिथं आहे. आपल्याला टपालपेटी जायचं आहे पण काल रात्रीची आप झाली का नाही श्वास घ्यायला येत नव्हतं मला. इथं रूममध्ये समजा खिडकी बंद होत्या रात्रीच्याला आणि मी इतके जास्त हाईटला होतो त्यामुळे माझा ऑक्सिजन लेवल एकदम कमी झाला. त्यानंतर घाम यायला लागला. मी नशीब माझं काल रात्री मला तिकडे पाण्याची बाटली एक दिली होती. हे तर मग मी पाणी रात्री 2 वाजल्यापासून जागा रात्री 2 वाजल्यापासून एक पाण्याचा बोट 2-3 मिनिटला तोंड कोरडं पाडणं हे इतकी भयंकर माझी आपदा असं वाटत आज जगत नाही. आणि ही माझी रूम आहे काल रात्री ही तर घेतलेली रूम कारण की काल रात्रीची तब्येत इतकी बेकार होती ना माझी त्यामुळे मला रूम घेण्याशिवाय काय पर्याय नव्हता. रूम घ्यायला मदत आपल्याला त्या भावना केली होती जे काल इथं फोटो काढण्यासाठी आलं होतं त्यांना मला मदत केली जरा थोडी फोटो ब्रेकफास्ट थोड़ी देर बाद करूँगा. अबे यार इतना शर्माते हो शर्मा के कैसे जमेगा. पानी है ठीक है थोड़ा पानी पी लेता हूँ. कल रात बहुत दिक्कत हुई. कल रात मेरे को बार पानी पीना पड़ रहा था. ऑक्सीजन लेवल बहुत कम था रात में. आपको नहीं होता ऐसा यहाँ पे. अब आदत पड़ गई मेरे को 6 महीना हो गया. अच्छा तो जब पहले आई तो हो रहा था ना आपको भी. हाँ ये तो बहुत लोग मतलब काम में रो के मेरे तो टांगे भी दुख रही है चलने को भी नहीं आ रहा ठीक से मेरे को तो बाबा मजे भाई. चला आता ही जी तुम्हाला फोटो दिसतो ना ही फोटो ही समजा आपण ही आहे ती समोर का तिथं बुद्धांची मूर्ती आहे आणि ही समजा टेलिस्कोपनं काढलेला फोटो इथं असलं फोटो हे आहे काढते कारण खेतनं चांदणे आपल्याला लय जवळ दिसते राज्याला. तर चला तिथं जाऊ आता. माझी सायकल लावलेली आहे काल रात्री सायकल लावलेली ती पण बी काल रात्री मला तन्न दिलं होतं नाही खायला. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही असेल चिप्सचं पॅकेट ही सफरचंद समधी कुत्र्यानं खाऊन टाकली. 2 मिनटं माझ्याकडून तिथं बॅग विसरलो मी आणि आतमध्ये गेलो बुक ना जागेला गायब सुंदर करून टाकलं त्यांना. इतका राग आला का नाही. हे बघा फ्रुटीचे पॅकेट इथं पडले तेव्हा हे बघा फ्रुटीचे पॅकेट पडले तेव्हा. ओके कुत्रे नाही ती महाकुत्रे आहे ती माझं डोकं खाते तिला. मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं वर्ल्डच्या समध्यात हायस्ट मोटरेबल ह्या गावामध्ये जी काय 14,300 फूट उंचीवरती ही लांगजा म्हणून हे गाव आहे. वर्ल्डमधलं एकमेव असं गाव आहे जी समध्यात जास्त उंचीवरती ही एवढं एकच गाव आहे. आणि ह्या गावात मी आज रात्री मुक्काम केला आणि बुद्धांची समध्या वर्ल्डमध्ये समध्यात हायस्ट उंचीवरती मूर्ती ही आहे. आता मी तुम्हाला बोलतोय माझा दमला काय चालू झाला कारण की तो ऑक्सिजन लेवलची एकदम इतकी भयंकर कमी का नाही त्यामुळं आणि इथं टेलिस्कोपनं माणसं फोटो हे काढते भयंकर असं. सायकल मी तिकडे लावलेली आहे. हे एक असं एकमेव गाव आहे जी वर्ल्डमध्ये समजा हायस्ट मोटरेबल गाव आहे. ह्या गावामध्ये मी आलो एकदम भारी वाटतं या घरला लागतं या घरा या घराला एक कोण समधी माती लागलेली कारण की इकडं माणसं जास्त करून माती तेव्हा ते पण घराला तेव्हा तिकडं माती या तिकडल्या तेव्हा तिकडे घर आहे तेव्हा तिकडे तलावी माती या. लांगजा म्हणून गाव आहे. ही गावातली ही कल्ली माणसं सांगतो मला ही कल्ली माणसं खूप जास्त प्रेमळ स्वभावाची असते. ही कल्ल्या माणसाला हॉट लेवल करता हॉट. तुम्ही जर काय एखादी गोष्ट बोलला आपल्याकडे माणसं काही एकामेकाला शिवाय देऊन बोलते काय वेळेस तर हिकडल्या साईडला जर का तुम्ही नॉर्मल जरी काय ह्यांना थोडं ओरडून बोलला ना लगेच मन दुखतं. ह्यांना राग येत नाही मन दुखतं ह्या माणसाचं लगेच. त्यामुळे हिकडल्या माणसाला एकदम शांत स्वभावाचं असते. त्यामुळे हिकडल्या माणसाला आला ना कधी पण एकदम शांतपणा है जी कैसे हो जी करून बोलायचं है जी कैसे हो आप क्या खाना खाया जी क्या कर रहे हो जी असं बोलायचं. म्हणजे हिकडल्या माणसाला कसं भारी वाटतं जास्त. तेव्हा हिकडलं घर आहे हे पण मातीतच आहे बघा आणि ही पण एक
होमस्टेवरच आहे छोटंसं काहीतरी. तेव्हा खाल्लं तेव्हा काल तिकडून आलतो असंच. तेव्हा असंच रस्त्याने इकडं आलतो वर इकडं. आता इकडून असं तुम्हाला तिथं जायचं आणि तिथनं वर जायचं तिकडं. इथनं चांदण्या तुम्हाला लय जवळ दिसते कारण की 14,300 फूट उंचीवरती या. तर त्यामुळं इथनं चांदोमा आपल्याला लय जवळ दिसतो, चांदण्या बी लय जवळ दिसते. त्यामुळं एकदम जवळ तुम्ही इथनं फोटो काढू शकता आणि एकदम भारी फोटोग्राफी होती. ही जी माझ्या पाठीमागे बुद्धांची मूर्ती बघताना ही वर्ल्डमधली समजा जास्त उंचावरती असणारी जी ही मूर्ती आहे जी की 14,300 फूट उंचीवरती ही मूर्ती आहे. ही मूर्ती अशी काहीतरी हिकल साईडला ह्याचं तोंड आहे असं शिकून घ्यावा. हिकल साईडला असं तोंड आहे हिचं आणि इकडं बर्फाचं डोंगर ही खाली गाव आहे या काजा गाव खाल्ल्या साईडला. काल रात्री दरम्यान नेटवर्क नाही ना काय नाही, व्हिडिओ कुठं पोस्ट नाही, कुठं फोटो पोस्ट नाही, काय नाही. नेटवर्क येईल तिकडल्या साईडला गेल्यावर भयंकर अपघात चालू आहे. चालताना सुद्धा घेतनं श्वास भरतोय, असा दम लागतोय, मोठा दम लागतोय. लय दमानं जायला लागतंय. कधी आला ना कापूर येताना सगळं घेऊन हे भागामध्ये आलं तर कारण कापरानं ऑक्सिजन तुम्हाला इकट्ठा करून देतं. त्यामुळं सकाळचा नाश्ता आपला ही कॉफी आहे, नंतर बटर आणि आलू का पराठा एकदम छोटा असू द्या करू मस्त नाश्ता. चला एखादा चम्मच दिला आहे, चम्मचला की एकदम पितळीचा आहे, पितळ. ओके साखर आहे गाडी, साखर बघितली का, मोठी साखर दिली यांना आणि मस्त मध्ये कॉफी. अबे ए ए ए काय दिलं रे मला ह्यातमध्ये, ओय साय आहे काय, ठीक आहे ओके. ओके भाई 9 बज गए और अभी मैं यहाँ से निकल रहा हूँ. लांग जाना, लांग जैसे अभी मैं निकल गया एकदम मस्त में खाना पीना रेडी करके एक पराठा भी पैक करके लिया है. अभी निकलना है इस रोड से, जाना है ऊपर वहाँ पे हिक्किम में जो कि वर्ल्ड का सबसे बड़ा टपाल पेटी है. चलो निकलते हैं. साइकिल एकदम मस्त फुल रेडी. हेलो भाई कैसे हो? जी बढ़िया, आप बताओ. एकदम बढ़िया. नाम बताओ. जी मेरा नाम तंजीन. ओके कब से हो यहाँ पे आप? बचपन से. अच्छा आपको सांस नहीं फूलता यहाँ पे? नहीं इधर भागो ये कुछ भी करो सांस नहीं फूलेगा. फूलता था बट इतना ज़्यादा भी नहीं. हाँ चलो ठीक है, हो गया. चलो ठीक आहे. फिरतो. मला एक दिवस इथं थांबायचं होतं पण ऑक्सिजन लेवल लई कमी असल्यामुळे मी थांबा नाही. मी इथनं लगेच निघायला लागलो. काल रात्री थांबलो. काल रात्री भयंकर अशी आप झाली माझी. नजाराच दिसतो नाही इथला. हो भाई नजारा लय डेंजर आहे इकडल्या साईडचा, लय भारी दिसतोय. नॉर्मल थोडासा पैर असतं त्यामुळे जरा थोडं बरं वाटणार आहे मला. आता लय काय नाही पण अजून 1 किलोमीटरपर्यंत सफाई रोड आहे. मुझे अभी आप लोगों को कुछ अलग चीज़ दिखानी है जो कि हमारे यहाँ पे नहीं होती, खास करके यही पहाड़ी इलाके में होती है. जो है ये देख लो, ये याला मुरुम म्हणते ती आपल्याकडे मुरुम. पण ही बघा बघा, ही नुसती माती नाही, ही नुसता मुरुम. ही बघा काय नुसता मुरुम आहे, नुसता ही घरापुढे टाकायला लय भारी मुरुम असतो या. पण ही फक्त इकडल्या भागातच या. आपल्याकडे असला मुरुम कुठे भेटणार पण नाही. ह्याचा चिकोल होणार नाही, काय होणार नाही. आणि असल्याचं रस्ता आहे तिकडलं. हे बघा समजा टोटली टू जेड समजा गोष्टी. सायकल आहे 8 फुट टाकली या. हे कॅमेरा फोटो काढण्यासाठी ठुला मी, खास फोटो काढण्यासाठी. आणि हे इथं फुटेज असतो या. ह्याचा माउंट इथं बी एक आहे, इथं बी 2 माउंट आहेत हे कॅमेराचा आपल्याला. आता तिकडं जायचं आहे तेव्हा. ओ शिट, हे बघा पूर्ण गोप्रोची काच निघली. फेविकिक पाहिजे, फेविकिकनं थोडी चिटकवून टाकतो हिला, नाहीतर माझा लय मोठा राडा होईल. ह्याचे पूर्ण लेन्स खराब झालं तर नंतर मग ह्याला लेन्स बदलेन्स करण्यासाठी डायरेक्ट अमेरिका. ये रोड देख रहे हो ना, ये जो रोड है ना, ये वाला रोड सीधा काजिया में जाता है. कि कल इसी रोड से मैं ऊपर आया था और ये सीधा जो रोड है ये जाता है कोमिक के लिए, जो कि वर्ल्ड का हाईएस्ट टपाल पेटी है वहाँ पे, मतलब पोस्ट ऑफिस है वहाँ पे. और इस गांव से अभी हम आए. ये जो गांव दिख रहा है ना आप सभी लोगों को, ये जो गांव है ना, ये गांव है वर्ल्ड का सबसे मोटरेबल गांव जो कि है 14,300 फीट ऊपर. इस गांव में कल रात हमने स्टे किया था, वो रहा पीले कलर का स्टे, वहाँ पे हमने किया था और नीचे से आए थे. अभी जाना है ऊपर. ठीक है, ये रही अपनी महानंदी. इसका नाम बताओ यार, मैं तो उसका महानंदी नाम रख दिया है, लेकिन आप बताओ मैंने इसका नाम क्या रखना चाहिए. वैसे कैसा लग रहा है सेटअप बताओ, कैमरे की क्वालिटी बताओ मेरे को कैसे. मैं अभी शूट जो कर रहा हूँ ना, अभी जो शूट कर रहा हूँ मैं, ये शूट कर रहा हूँ 4K 60 fps पे मैं अभी शूट कर रहा हूँ. तो क्वालिटी कैसी आ रही है मेरे को कमेंट करके जरूर बताना, क्योंकि आप लोगों के लिए तो ये सब मैं कर रहा हूँ. तो चलो अभी निकलते आगे. ओके माहीत नाही कुठले ते महाराष्ट्रातल्या सायकलला भरपूर मान सन्मान भेटायला लागलाय. हेवी आहे बहुत. या वाय नो ईश्वर. सायकल चालून बघतो म्हणते समजून एकदम पल्ली साइकिल ह्यांच्याकडं. कोई बात नहीं रेणू. हाँ बॅलन्स नाही पण पा रहा ना आपको. आताची जी ही माणसं होती ना, ही सिंगापूरमधून होती, जी एक वेगळा देश आहे. आणि खरंच खूप जास्त भारी वाटलं.
ह्यांना माझ्यासंग फोटो काढला DSLR मध्ये. ही फोटो मला नक्कीच पाठवतील, मला असा अंदाज आहे. ओके, तुम्हाला काय वाटतं? लई सोपं आहे, ही लई जास्त अवघड आहे. कारण की कॅमेरा ठेवायचा, नंतर माघार द्यायचं, नंतर न यायचं इकडं, कॅमेरा घ्यायचा, नंतर नजर लावायचा, मग नंतर जायचं. आणि हे आहे ती गाव जी वर्ल्डमध्ये समजायत जास्त उंचीचं गाव हे आहे. आणि तुमचा गाणा भाऊ असले तिथून तुम्हाला दाखवतो. फक्त सबस्क्राईब करून, लाईक ठोकून, कमेंट करून जावा, लावा गाणं. त्यांना मला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे. या आपल्या महाराष्ट्रात नाही, आणि पण ही लई कमी ठिकाणी येते असल्या, म्हणजे ही फक्त माउंटेन जाग्यामध्ये ही हराळी गवत यांना दाखवायचं आहे. ही बघा, हे आहे असलं हिचा वास एक वेगळाच आहे. आणि हिला हे बघा असली फुलं येते ती पांढरी, आणि ही खूप जास्त वेगळं आहे. आणि अजून जास्त प्रमाणात येणारं झाड म्हणजे ती आहे. ह्याला काट आहेत बघा, ह्याला पूर्णपणे काट येतं अशी काहीतरी आहे. आणि समधिकाला साईडला तुम्हाला हे दिसणार बघा, इकडे आलं नाही हे झाड दिसणार. मोठं झाड एकही बघायला मिळणार नाही, किंवा मोठं झुडूप एक पण बघायला मिळणार नाही तुम्हाला. ओके, तो गाइस पहुंचने वाले हैं, बस 2 किलोमीटर और, बस 2 किलोमीटर फिर पहुंचेंगे वर्ल्ड का हाईएस्ट टपाल पेटी. चला, हे की तुम्हाला परवा दिसला आहे समोरचा डोंगर, ही समोरचा डोंगर आपण खालनं बघितला होता. आणि खालनं बघून ह्या डोंगरावरून आपण असं चढत आलो होतो. आणि त्याच्या पुढल्या साईडला ते बर्फाचा डोंगर, जे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की तिरंगा झेंडा जे होतं ना 2, ती त्या डोंगरावर होतं. म्हणजे त्या डोंगराच्या लेवलनं आलूया. म्हणजे एक एरोप्लेन जेवढ्या लेवलनं वरनं उडतं 14 ते 15,000 फूट हाईटवरनं जेवढं एक विमान उडतं प्रवाशांना घेऊन, त्या लेवलला सध्या मी सायकलिंग करतो. विचार करा, महाराष्ट्रातला माणूस ह्या समजा गोष्टीला करू शकतो. पण पुढं टावर आहे, टावर असून सुद्धा अजून मोबाईलला नेटवर्क नाही माझ्या. हे या गोष्टीचं मला लय वाईट वाटतं. एअरटेलला पण नाही, जिओला पण नाही. सकाळी त्या गावात होतो, तिथनं आलो, 2.5 तास लागले इथपर्यंत येण्यासाठी. असं ह्या रस्त्याने आलो. आता इथनं 2 रस्ते डिवाइड होते. त्या हे जे वरचा रस्ता आहे ना, ही कॉमिक साईड जातोय, आणि खाली टपाल पेटी काढल्या साईडला खाल्ला रोड जातोय. तर माझं म्हणणं असं आहे की मी खालनं गेलं पाहिजे, वरनं जाऊन माझा काहीच उपयोग नाही, हे कॉमिकला जाऊन उपयोग नाही काही. तर माझं म्हणणं येतं की मी खालून जाऊन डायरेक्ट डाकघर बघून तसंच खाली निघावा. उलट्या व्हायला लागल्या, उसमळ्यागत व्हायला लागल्यात, उसमळ्यागत. हाईटला निघालो अजून वर. गोल सर्किट म्हणजे पूर्णपणे मी गोल सर्किट असं कंप्लीट केलं आहे. सांगतो तुम्हाला, मी आधी आलो काजामध्ये, काजानंतरनं मी आलो लांगजामध्ये, लांगजामधनं आता मी कॉमिककडे निघालो. कॉमिकमधनं मी डाकघरला जाणार, डाकघरनं मग नंतर हाय असं खाली जाऊन जिथनं आपण वर आलो तिथं म्हणजे काजापाशी जाणार. म्हणजे असं पूर्ण हा गोल सर्किट जे आहे ना, ही मी समजा कंप्लीट केलेलं आहे एवढं. आणि महाराष्ट्रातली पहिली सायकल आहे या ठिकाणी येणार नाही. त्यामुळं चॅलेंज नाही रे महाराष्ट्रातल्या माणसाला. सबस्क्राईब तर लागतेच करायला, आणि फॉलो तर लागतेच करायला. नाही, सबस्क्राईब तर लागतेच करायला, आणि लाईक तर करायला लागतं. या ही हा सगळ्यांपेक्षा या रस्ता निवडलेला आहे. माणसं वरला चांगल्या रस्त्याने जाते ती, पण मी खाल्ल्या ऑफ रोड ह्या रस्त्याने जातोय, कारण की मला ऑफ रोडिंग करायला आवडती. ही हो 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 हा एक चल. चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला, अरे फिसल गया ये तूने क्या किया, ला 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 ला. ज्यावेळेस तुम्ही इकडल्या भागामध्ये येचाल का नाही, जर आला तर कधी पण सांगतो, येताना चिप्स पॅकेट, काजू बदाम, पाण्याच्या बाटल्या फक्त इकडं येताना घेऊन या. इकडं तसलं काही मिळत नाही, लय लांब या. आणि मला सायकल असल्यामुळे मला टाईम लागतो. तुम्ही मोटरसायकलवर असलं तर तुम्हाला एक अर्धा पाऊण तास कसा लांब जाईल तिथं. पण एमर्जन्सीसाठी नक्कीच तुम्ही येताना घेऊन या. ती बघा तेव्हा टपाल पेटी, तेव्हा तिथं हाय टपाल पेटी टाडा 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 डाडा डाडा. चला हे कोणी जाऊ खाल्लं बा. आता या ना, आता असंच निघतो की खाली हे वाट या. बरं झालं मी कच्च्या रोडनं आलो ते. फायनली भावांनो मी पोचले भावांनो वर्ल्डमधल्या समजात जास्त उंच असणारे भावांनो पोस्ट ऑफिस भावांनो, जी की 1000 फूट आसपास येत आहे. ह्याची माहिती नाही घेतली तिकडली, मी ती माहिती बघतो ही किती 1000 फूट उंचीवरती आहे. आणि मग तुम्हाला सांगतो, पण सायकल घेऊन आलो. महाराष्ट्रातला पहिला माणूस इथपर्यंत येणारा. ही तर माझी सायकल आहे. ओके, टायर टिकल का नाही माहीत नाही, टायर बदलायला लागेल. टायर आणलेलं आहे नवीन. तर
एक स्वतः प्राऊड ऑफ फील आहे की बाबा हार नाही म्हणले इथपर्यंत सायकल घेऊन आलो. आता इथं कसं आहे ना सांगतो मला, इथं आता चिठ्ठी लिहायची आणि चिठ्ठी लिहून तर समजा आपलं जेवढं बी ॲड्रेस तेवढे ॲड्रेस टाकायचा. इथनं जेवढं बी आपलं कार्ड आहे ना तेवढं आपल्या घरापर्यंत जातं. जर कोणाला दुसऱ्याला पाठवायचं तर तिथे पण जातं. आता बघू इथली प्रोसेस कशी बघतो आणि मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी सांगतो. चला मी तुम्हाला आतमधनं कशी ही पोस्ट ऑफिस मी तुम्हाला दाखवतो. चला आपल्या महाराष्ट्रातली माणसं आहेत आणि ही बघा फोटो काढण्यासाठी इथं आता थर्ड लाईन लागेल. आपल्या इकडली बरीच मला आलेलेच माझं फॉलोअर भेटायला लागले. भारी वाटायला लागली बाबा, इतकी जास्त ओळखते ती खरंच लय भारी वाटतं. हे नागपूरमधल्या मॅडम आहे त्या आतमधनं कशी काय आहे. चला आता आपण बघू जाऊन. सायकल उभा मस्त बाहेर. कसं काय वाटतंय? एकदम छान मस्त भारी वाटतंय ना? भारी वाटतं. चला इथनं जेवढं इथनं पार्सल पडतंय तेवढं समजा इथनं अशी पार्सल हे तिकडं इकडं आपल्या नावासहित ॲड्रेस सहित समजेकडल्या साईडला हे कुंड पाठवलं जातं. तर तुम्हाला जर कोणाला जर पाठवायचा असेल इथनं लेटर कोणाला तर इथं येऊन तुम्ही ती शिक्का मारू शकता. नंतर तुमचा ॲड्रेस समजा तुम्ही टाकून नंतर तुमच्या गावामध्ये पाठवू शकता एकदम आरामामध्ये. समजा हिक्कीम गाव आहे इकडल्या खाल्ल्या साईडला आणि तिकडे सायकल आहे माझी आणि ह्या रोडनं आता मला माघारायचं या पूर्ण सर्किट असं गोल मी कंप्लीट करून टाकलं आहे एकदम मस्तमध्ये. ही आहे भावानं वर्ल्डमधलं समजा जास्त उंच टपाल पेटी आणि हिथनं मी पत्र पाठवणार आहे माझ्या घरी. ह्यातमध्ये भावानं मिळालेली माझ्या लाईफची पूर्णपणे कहाणी. किती मोठी टपाल पेटी बघा. ह्यात आतमध्ये माणसं बसतात ती आतमध्ये जाऊन आता मी हिथनं पाठवणार आहे. ह्याला मी टाकतो या बरोबर ह्याच्यामध्ये ह्या पिशवीमध्ये गेलं आणि ही आता माझ्या डायरेक्ट जाणार घरी. माझं काम झालेलं आहे. हिक्कीम क्रॉस करून तुमचा गणेश भाऊ सदला का आता खाली निघालेला आहे. वाव हे तर वर व्हाया काय लागलं माहिती का? मला वर त्रास लय व्हायला लागला आहे. ऑक्सिजन लेवलची भयंकर कमी. 2 दिवस झालं, आता दुसरा दिवस आहे मी वर इकडं. इतकी भयंकर अपघात व्हायला लागली त्यामुळं मी सणासूट खाली आता निघतो. आधी शॉर्ट रोडनं पूर्ण सर्किट कंप्लीट केलं मी. वा 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 गणप्या नाही रे. बटर के साथ आलू पराठा खाने का मजा ही कुछ और है. का सकाळी काय झालं ना, ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ना तर तिथनं मी एक पराठा पार्सल केला होता. मला होतं माहिती वाटमध्ये मला काहीच भेटत नाही खायला त्यामुळं वा. इथनं काजा जेवढी बी शहर आहे काजाचं ही समजा दिसतं बघा. इथनं समज दिसतं. अजून 10 किलोमीटर मला खाली उतरायचं. हे बघा हे डोंगर असा. चला ही आहे ना ही कच्चा रोड आहे. याची आपण आपल्याला म्हणजे काल आपल्याला ज्या रस्त्यानं कच्चा म्हणलो ना एक शॉर्टकट आहे आणि एक मेन रोड आहे. तर ही शॉर्टकट आहे. ही पूर्णपणे खराब रोड असं म्हणजे पूर्ण खराब आहे. ह्याला डांबरी नाही कुठनं. आणि ती खाली दिसतो ना ती खाली मेन रोड दिसतो ना. आपण परवाचा मुक्काम होता ना तेव्हा ती रोड दिसतो ना ती मेन रोड तिथं केलता. आणि आपल्याला आता त्या खाल्ल्या रस्त्याला जायचं या म्हणजे उद्याच्याला त्या रस्त्यानं तसंच तिकडं जाऊन तसंच त्या गावानं तसंच रेरिंग म्हणून गाव आहे ती तसंच त्या रस्त्यानं तिकडं आपल्याला तेव्हा तिकडं दिसतं ना तसंच जायचं तिकडं मनाली काढल्या साईडला उद्या. आणि ही घरं केली ती काय आहे मला तर काहीच कळत नाही ते. हां ही रस्ता बघा. आणि ही ती डोंगर जे खाल्लं तुम्हाला म्हणलं होतं ना हे डोंगरापाशी येऊन दाखवून मी हे डोंगरापाशी आलो. अरे वा 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 वा. मला आता हे थोडंसं जरा हाताला त्रास होतोय म्हणून मग मी दुसरी गाडी घेतली. अच्छा असं झालं का? हो हो नक्कीच हो. त्या मुंबईच्या आणि गाडी घेऊन या रस्त्यावरून निघाले. त्या जोक नाही मला भेटले तेव्हा रस्त्यामध्ये मला फॉलो करते त्या बघू. हेलो बहुत अच्छा लगा. कवा निघाला होता तुम्ही कवा निघाला होता? म्हणजे 13ला मुंबईवरनं निघालो फ्लाईटमधनं. फ्लाईटने. अच्छा. आणि दिल्लीवरून आम्हाला बस होती. अच्छा. आणि फक्त 1 दिवसासाठी आम्ही बाईक राईड करतोय. काय वय काय आहे तुमचं आता? माझं 52 वर्ष आहे. 52 वय असून सुद्धा खिया असलं डोंगर दऱ्या पार करायचं रे. अरे जरा थोडं लाजा थोडं घरात बसताय. अरे जरा थोडं बघा जरा थोडं बघा. ही बघा का डोंगर ही आपलं डोंगर बघा. ही बघा असल्यात नाही मावशी गाडी चालवते म्हणजे जोक नाही राव. मी तर प्राऊड ऑफ फील करतो. मी तुम्हाला बघितलं नाही आधी मी थांबलो म्हणलं ही स्कूटीवर निघाला ही कोण निघालंय बघा म्हणलं पण आपल्या इकडे निघाले. लयच भारी वाटलं खरंच. लय बाईक आणली आहे. हां आता ह्या रस्त्यांवर मला काही पेलत नाही म्हणून मी वजन जास्त असल्यामुळं बरोबर राईट. खरंच सल्यूट आहे तुम्हाला कडे बघा. अरे बघा या जरा थोडं सल्यूट आहे बरं का त्या मावशीला. खरंच माझ्या कोणतं सल्यूट आहे. अरे जोक नाही इतक्या वयामध्ये फिरते त्यामध्ये जोक नाही असल्या डोंगर तरी अहो गाडीवर जोक नाही. गाडीवर फिरणं म्हणजे ही खरंच खूप जास्त प्राऊडची गोष्ट आहे. बघा महाराष्ट्रातले माणसं आपले काहीच कमी नाही ती.
जोक नाही रो, जोक नाही खरंच. मी काय म्हणतो पहिल्यापासून, महाराष्ट्रातली माणसं तोप आहे ती, जोक नाही. तसे हे मावशी तोप आहे त्या, जोक नाही मावशी. खरंच सलूट आहे तुम्हाला माझा. मला बी माझ्या आईला इकडे फिरवायला आणायचं आहे, पण एक विचार आहे की ती स्वतःच्या गाडीमध्ये फिरायला आणायचं, दुसऱ्याच्या गाडीमध्ये नाही, स्वतःच्या गाडीमध्ये फिरायला आणायचं. आईला, वडिलांना आणि भावाला, हे तिघांना घेऊन यायचं इकडल्या भागामध्ये फिरण्यासाठी खास. एक महिनाभर मस्त ट्रिप चालून द्यायची. पण ज्यावेळेस आपण लाईफमध्ये सक्सेस होईल त्यावेळेस ही गोष्ट मी नक्कीच करेन लाईफमध्ये. खरंच सांगतो, खोटं बोलत नाही. तर फायनली आपण खाली मेन रोडला पोचलेलो या. हितनं जे आहे का नाही, हितनं होतोय शॉर्टकट चालून, इकडनं इकडे सरळ मेन रोड, जे काही लांगजाला जाणार रस्ता. ही काल ह्या रस्त्याने गेलो आपण, शॉर्टकट नव्हता घेतलेला, आणि आता निघालो खाली. लेट्स गो. आणि वरला शॉर्टकट आहे. इथं थांबलो होतो, खालनं गाडी आली आणि मला लय जास्त जेवण घेऊन दिली हवा. का जेवण एवढं समजा म्हणजे भरून पिशवी आहेत, काय काय भात, चपात्या, वरण, बामटी समध्या आहे, तर समध्या गोष्टी आहेत त्या. मग आता जाऊ, हिथनं अर्धा किलोमीटर जायचं पुढं, आणि मग तिथं आपल्याला आजचा स्टे आहे मस्तमध्ये. चेहरा आज काळा पडला आहे, सनस्क्रीन लावली होती पण लय कमी लावली होती बहुतेक. फायनली आलेलो आहे इथं सायकल आहे. इधर मामा कैसे हो? एकदम बढ़िया. मुझे याद किया नहीं? याद किया ना. अरे यार, मामा को मैं कल ऊपर से आवाज़ दिया था कि मामा को सुनाई नहीं दिया. बहुत आवाज़ दिया था मैंने. कितना किलोमीटर होगा उधर? वो बहुत दूर होगा इथं. हां, 5 तिकडे बहुत दूर आहे. बहुत दूर होगा. ती बघा तेव्हा तिथं त्या डोंगरा शेजारनं आलो, तेव्हा डोंगरा शेजारनं आलो आपण. आता येताना बघा ते बघा तेव्हा तिथनं आलेलो आहे. लावण्याची दुखते द्याय नाही बाबांनो, काय सांगायचं तुम्हाला. काल ढकलून सायकल इतकी बेकारात झाली का नाही माझी, त्यामुळे ही बघा बघा आधी घेतो चुळून गुडगं, लय दुखायला लागले भयंकर. चाललाच आहे ना मला तर नीटनेटकं. दुपारी रस्त्याच्याकडनं इकडे येत होतो, त्यावेळेस मला एक मामा भेटलं, ते गाडीत आलं होतं. मग म्हणले आमचं दुपारचं जेवण शिल्लक राहिले, तुम्हाला देऊ का? द्या म्हणलं, काही अडचण नाही. मग आमचं चाललं जेवण कसं, ठीक आहे. चलो मस्त खाते अभी खाना. रोट्या 2, नंतर ना ही मूग डाळ, नंतर ना राईस पण आहे. ओके. माझं अंग पूर्ण गरम लागतं, अंग दुखतं, त्यामुळं हे गोळ्या खातो. गोळ्या लई जास्त माझ्या गरज आहे सध्याला. गोळ्या नाही तर खाल्ल्या तर मग उद्या मला चालायला यायचं नाही.